मान्य सभागृह नेते, विरोधी पक्षनेता, सर्व पक्षाचे गटनेते, सर्व सन्मान्य सभासद, आयुक्त साहेब, त्यांचे सर्व सहकारी, पत्रकार मित्र आणि उपस्थित नागरिक बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व माझे श्रद्धास्थान माननीय अजितदादा पवार साहेबांनी मांडला. त्यांनीच मला पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी प्राप्त करून दिली, हे मी माझे भाग्य समजतो. पुणे महानगरपालिकेचे सन 2012-2013 रक्कम रुपये 3,733.2 कोटीचे अंदाजपत्रक सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. सन 2012च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर या महानगरपालिकेचा पहिला अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून सादर करण्याची संधी मला आमचे नेते, केंद्रीय कृषी मंत्री नामदार शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी शहराध्यक्षा खासदार सौभाग्यवती वंदनाताई चव्हाण यांच्यासह पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीतील सर्व प्रमुखांनी मिळून दिल्याबद्दल मी सुरुवातीसच त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता पवार परिवाराच्या संपर्कात आल्यापासून खऱ्या अर्थानं सामाजिक राजकीय जीवनात माझी प्रगती झाली. त्याचबरोबर माझ्या परिवारासह मी ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतो त्या भागाच्या विकासाला नवचैतन्य प्राप्त झाले व यामधूनच समाविष्ट गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले. हा सामान्य माणसाचाच गौरव आहे. पुणे महानगरपालिकेचे अंदाजपत्रक हे यावर्षी 3,733.2 कोटीचे असून शहराची वाढती लोकसंख्या व लोकसंख्येच्या अनुषंगाने निर्माण झालेले वाहतूक, रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज इत्यादी पायाभूत सोयी सुविधाबाबतचे महत्त्वाचे प्रश्न सभागृहातील 50% जास्त महिला भगिनी उपस्थित केलेल्या महिलांच्या सामाजिक गरजा, तसेच मी ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतो त्या पुणे शहरात समाविष्ट झालेल्या 23 गावांचा विकासाचा प्रश्न, तसेच मध्यवर्ती पुणे शहरातील प्रश्न डोळ्यासमोर ठेवून हे अंदाजपत्रक तयार केलेले आहे. पुणेकरांमध्ये एक विश्वासाचं नातं निर्माण करणे व त्यातून शहराचा विकास करणे हा माननीय अजितदादा यांचा प्रेमळ आदेश सार्थ करण्याचा आम्ही येथे प्रयत्न केला आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर अंदाजपत्रक तयार करण्यास फारच कमी काळ मिळाला. राजकीय इच्छाशक्ती असेल तर पुण्याचे प्रश्न सोडवता येतील हा मान्य अजितदादांचा विश्वास आहे व यातून सर्व पक्ष सदस्याबरोबर जी चर्चा झाली त्यातून पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानूनच हे अंदाजपत्रक तयार करण्याचा माझे सर्व सहकारी सदस्य आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, तरुण तरुणी यांच्यासह छोटे रिक्षा चालक इत्यादी घटकांचा विकास करण्यासाठी चांगल्या योजना मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. पुणे शहर हे विद्येचे माहेरघर, पेन्शनरांचे पुणे म्हणून ओळखले जात होते. आता ते औद्योगिक नगरी, क्रीडा नगरी, IT हब म्हणून प्रसिद्ध आले आहे. पुणे सर्वार्थान समृद्ध शहर आहे. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक, राजकीय या प्रत्येक क्षेत्रात दमदार वारसा असलेलं पुण्याचं स्थान आघाडीच आहे. पुणे शहरास भारतातील 6व्या क्रमांकाचे मोठे शहर व महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर म्हणून ओळख आहे. पुणे शहरातील रोजगारांच्या, शिक्षणाच्या, प्रशिक्षणाच्या संधी विचारात घेऊन पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतर होत आहे. पुणे शहराची लोकसंख्या वाढ ही इतर शहराच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे. या वाढत्या लोकसंख्येला सामावून घेणे व त्यांच्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून पायाभूत नागरी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी होती व ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मांडलेला हा अर्थसंकल्प आहे. उद्याचं पुणे सर्वार्थानं संपन्न, विकसशील, प्रगतीच्या संधी देणार, संस्कृत, सुरक्षित आणि सर्वांसाठी आनंददायी असेल हा माझा विश्वास आहे. आणि यासाठीच्या आवश्यक योजनासह
हे अंदाजपत्रक सादर करण्यासाठी मी आपल्यापुढे नम्रपणे उभा आहे। निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळं, जेथे दृढ निश्चय आहे तेथे यशाची फळे मिळतात। या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे एक प्रामाणिक निश्चय करून हा अर्थसंकल्प आपल्यापुढे मांडत आहे। नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी पुण्यातील समस्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्याचा उल्लेख प्रामुख्याने केला होता। पुण्याची पूर्वीपासूनची ओळख ही पेन्शनांचे पुणे अशी आहे। अनेक व्यावसायिक व निवृत्त कामगार हे वृद्धापकाळी पुणे शहरात राहण्याचा मानस जाहीर करतात व मोठ्या प्रमाणावर पुण्यामध्ये स्थायिक होतात। नवीन जनगणनेच्या अंदाजानुसार शहरातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 6 लाखापेक्षा जास्त आहे। ज्येष्ठ नागरिकांना सध्या अस्तित्वात असलेल्या शहरी गरीब योजनेअंतर्गत आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देताना अनेक अडचणी मर्यादा समोर आल्या। यामध्ये उत्पन्नाची मर्यादा 1 लाख रुपये होती, त्यामुळे आम्ही ही एक स्वतंत्र योजना आणली आहे। यामध्ये 55 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल। यासाठी 50 लाख रुपयाची तरतूद करीत आहोत। ही योजना कशी यशस्वी होईल यासाठी प्रशासनाने अभ्यास करून योजना तयार करायची आहे। महिला माता भगिनीसाठी विशेष तरतूद असलेले हे जेंडर बजेट सभागृहात मांडताना आम्हाला विशेष आनंद होत आहे। महिला विमुख शहराच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी दीर्घकालीन धोरणे आणि कृती कार्यक्रमांना चालना देण्यासाठी या अंदाजपत्रकातून आपण अधिक दमदार वाटचाल सुरू करण्याच्या दृष्टीने तरतूद करीत आहोत। पुणे हे वुमन फ्रेंडली सिटी होण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम महिला स्वच्छतागृहे, महिलांच्या काही विषयाबाबत थेट कृती कार्यक्रम राबविण्याची गरज आहे। त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात करीत आहोत। महिला स्वच्छतागृहाची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात उभारली जावी यासाठी 2 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येत आहे। नोकरदार स्त्रियांच्या मुलांसाठी पाळणाघरे असावीत म्हणून पुणे शहरामध्ये अनेक महिला या घरप्रपंच सांभाळून आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी व अर्थार्जनासाठी घराबाहेर पडतात। तसेच लहान विभक्त कुटुंब पद्धतीमुळे लहान मुलांच्या पालन पोषणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला। नोकरदार कामधंदा उद्योग करणाऱ्या महिलांच्या लहान मुलांना सांभाळण्यासाठी सोय व्हावी, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात या दृष्टीने पाळणाघरे उभारण्यासाठी 25 लाख रुपयाची तरतूद करण्यात येत आहे। तसेच महापालिकेचे सध्या कार्यरत असलेल्या शिवाजीनगर येथील पाळणाघरातील सुविधा वाढवण्यासाठी आणि त्यांच्या नूतनीकरणासाठी 10 लाख रुपयाची तरतूद करीत आहोत। महिला आर्थिक सबलीकरण गेली 45 वर्षे सामाजिक आणि राजकीय जीवनात कार्यरत असताना माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी महिलांचा पुरुषांच्या बरोबर समाजकारणात आणि राजकारणात सहभाग असावा याचा आग्रह धरला। त्यामुळे 33% महिला आरक्षण राबवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय झाला। त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार शरदचंद्रजी पवार साहेब होते। त्यांनी 33% महिला आरक्षण महाराष्ट्रात प्रथम राबविले। त्यानंतर आदरणीय श्रीमती सोनिया गांधी व आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी एकत्रित 50% महिला आरक्षणाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। या निर्णयासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब व उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांनी पुढाकार घेतला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पदाधिकारी होण्याचा मान मिळाला। महिलांचे आर्थिक सबलीकरण हा पुणे महानगरपालिकेच्या धोरणातील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। महिला सबलीकरणाच्या मुद्द्यावर आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब नेहमीच आग्रही राहिले आहेत। शिक्षित, अर्धशिक्षित आणि अशिक्षित महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य पुरवणाऱ्या केंद्राच्या उभारण्यासाठी 50 लाखाचा निधी तरतूद करण्यात येत आहे। महिला गट स्वयंरोजगार सहाय्य महिला गटाचा स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लोकमान्य नगर, कात्रज, विश्रामबागवाडा येथे विविध सुधारणा कामे करणे व नवीन यंत्रसामुग्री बसविणे यासाठी रक्कम रुपये 20 लाखाची तरतूद करण्यात आली आहे। शहरातील युवक, महिला आणि पर्यावरण यासाठी विविध योजना, शहरात विविध भागात सांस्कृतिक महोत्सव होत असताना त्या महोत्सवांना अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टीने
युवक महोत्सव, पर्यावरण महोत्सव व महिला महोत्सवासाठी 1 कोटी रुपयाची तरतूद करीत आहोत। युवकांच्या करिअरसाठी, युवकांच्या सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने विविध स्पर्धा आयोजित केल्या जातील। यातील उत्कृष्ट कलाकृतीचे सादरीकरण युवक महोत्सवात केले जाईल। युवकांच्या करिअरसाठी आवश्यक मार्गदर्शन व समुपदेशन यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल। असे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांना महानगरपालिका सहप्रायोजक तत्व देईल। यासाठी 25 लाख रुपयाची तरतूद करण्यात येत आहे। महिला उत्सव, पुणे शहरात विविध क्षेत्रात महिला आघाडीवर काम करीत आहेत। त्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व इतर क्षेत्रात काम करत असलेल्या महिलांचा दरवर्षी 8 मार्च महिला दिनी स्त्री शक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल। यासाठी 30 लाख रुपयाची तरतूद करीत आहोत। पर्यावरणाच्या विषयावर व्यापक जनजागृती घडावी या दृष्टीने पर्यावरणाशी संबंधित विषय जनतेला भिडतील अशा पद्धतीनं पोहोचवण्यासाठी पर्यावरण महोत्सवाचे आयोजन केले जाईल। यासाठी केवळ शैक्षणिक संस्था अथवा महापालिकेवर अवलंबून राहता येणार नाही। पर्यावरण संबंधी विविध स्पर्धांचे आयोजन करण्याबरोबरच झाड दत्तक योजना प्रस्तावित करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत महापालिकेकडून मोफत झाडांची रोपे उपलब्ध करून देण्यात येतील। ती रोपे घेऊन त्याची लागवड करणे, संरक्षण करणे व संवर्धन करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्ती, संस्था यांच्यावर राहील। ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या व्यक्ती, सोसायटी, संस्था यांचा पुणे महानगरपालिका पर्यावरण दिनी सन्मान करील। यासाठी झाड दत्तक योजनेसाठी शहरातील वनीकरण, उत्तम हवेचे ठिकाण ही पुण्याची ओळख अजिबात मिटवायची नाही। हे शहर उत्तम हवेचे ठिकाण राहण्यासाठी व ते सर्वोत्तम करण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करीत आहोत। शहरातील हरितपट्टे टिकवणे आणि वनसंपदेत सातत्याने भर टाकणे आणि अधिकाधिक क्षेत्र हरित ठेवणे यासाठी मोठ्या प्रमाणात सक्रिय होण्याचा आमचा निर्धार आहे। या दृष्टीने नागरिकांनाही स्थानिक वृक्ष प्रजातीची रोपे उपलब्ध होणे, विविध संस्थांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन देणे, जमिनीची धूप थांबवून त्या जागी वृक्ष लागवड योग्य करणे यासाठी 50 लाख रुपयाची तरतूद करीत आहोत। पुण्यातील हवेचे प्रदूषण कमी राहावे आणि पर्यावरणाचे संवर्धन टिकावे यासाठी CNG च्या वापरास केंद्र शासनाने सातत्याने प्रोत्साहन दिले आहे। CNGचा पुरवठा होणाऱ्या देशातील पहिल्या शहरामध्ये पुण्याचा समावेश झाला आहे। या राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्यासह इतर राजकीय नेत्यांबरोबर ज्या वेळी बाबा आढाव कार्यक्रमांना उपस्थित राहिले त्या वेळेस त्यांनी पुणे शहरातील CNG साठी अधिक तरतूद असावी अशी मागणी केली। तसेच पुणे महानगरपालिकेतर्फे पुण्यातील रिक्षांना CNG किट बसविण्याची योजना मागील वर्षी महानगरपालिकेने राज्यात प्रथम राबवली गेली। त्यांच्या धनादेश वाटपाच्या कार्यक्रमामध्ये माननीय डॉक्टर बाबा आढाव यांनी महानगरपालिकेच्या या योजनेची तरतूद वाढवावी अशी आग्रही मागणी केली आहे। मागील वर्षी या योजनेसाठी 2 कोटीची तरतूद धरण्यात आली होती। पुणे शहराच्या पर्यावरणाचा विचार करता आम्ही ही योजना या वर्षी राबविण्याचा संकल्प केला। यासाठी अंदाजपत्रकात रक्कम रुपये 12 कोटीची तरतूद करण्यात आली आहे। पुणे हे सायकलीचं शहर म्हणून ओळखलं जातं होतं, तोपर्यंत येथील पर्यावरण आणि नागरिकांचे आरोग्य दोन्ही अधिक सुदृढ होते। शहरात सायकल वापरास प्रोत्साहन देण्यासाठी पुन्हा पावले उचलण्यास महापालिका वचनबद्ध आहे। महापालिकेने सन 2007 सालापासून अब्दुल कलाम आझाद शैक्षणिक मदत योजना सुरू केली आणि 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना 80% जास्त गुण प्राप्त झाल्यास अनुक्रमे 10,000 व 25,000 रुपये देऊन आला। त्याच धर्तीवर सार्वजनिक वाहतुकीचा विचार करताना सायकल वापर करणाऱ्या भावी पिढीस प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिका एक विशेष योजना 6वी ते 10वी या इयत्तेत शिकत असणारी जी मुले किमान 2 किलोमीटर सायकल चालवीत शाळेत जातात त्यांना प्रत्येकी 1,000 रुपये प्रतिवर्षी देण्यात येतील। त्यांना महानगरपालिकेतर्फे पर्यावरण मित्र प्रमाणपत्र भेट दिले जाईल। मात्र विद्यार्थी सायकल वापरतो हा दाखला शाळेतील मुख्याध्यापकांनी द्यावा। या योजनेसाठी रक्कम रुपये 10 लाखाची तरतूद करण्यात येत आहे।
पुणे हे मराठी भाषेचं आगर आहे. मराठी भाषेची सर्वांगीण माहिती देणारे केंद्र पुढील 5 वर्षात टप्प्याटप्प्याने साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा आवाका, त्याचे नियोजन याचा अहवाल करण्यासाठी 10 लाख रुपयाची तरतूद करण्यात येत आहे. पुणे शहर हे जगात जागतिक पातळीवर नावाजलेलं शहर बनलेलं आहे. या शहरात येणाऱ्यांना किंवा येऊ इच्छिणाऱ्यांना आकर्षक वाटेल अशा पर्यटन स्थळाचे विकसन हा महानगरपालिकेचा हेतू आहे. विशिष्ट थीमवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण उद्याने उभी राहिल्यास पर्यटकासाठी ते मोठे आकर्षण केंद्र बनेल. पुणे शहरात सध्या 117 उद्याने असून नवीन आर्थिक वर्षात आणखी 25 उद्याने प्रस्थापित करीत आहोत. यामुळे पुणे शहरात उद्यान नगरी ही नवीन उपाधी प्राप्त होणार असून यासाठी 1 कोटी रुपयाची तरतूद करीत आहोत. पुणे दर्शनाची सध्या एकच गाडी एकाच मार्गावर धावते आहे. पुणे दर्शनचे 2 मार्ग आम्ही प्रस्तावित करीत आहोत. एक मार्ग पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या स्थळांसाठी असेल, तर दुसरा मार्ग पुण्यातील विविध उद्यानांना भेटी देणार असेल. यासाठी 2 स्वतंत्र बसेसची उपलब्धता करून दिली जाईल. यासाठी 1 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येत आहे. आज प्रत्येक टायमाला शिवसृष्टी हा सभागृहामध्ये अनेक वेळा विषय चर्चेत गेलेला असताना महानगरपालिकेनं ही योजना महाराष्ट्र शासनाकडे परवानगीसाठी पाठवलेली आहे. आज कोथरूड परिसरातील सर्व नागरिकांसह या सभागृहातील सर्व सन्मान्य सभासद, त्या परिसरातील लोकप्रतिनिधी, उपमहापौर दीपक भाऊ मानकर असेल, माझ्या स्थायी समितीचे सदस्य किशोर शिंदे असेल, पृथ्वीराज सुतार असेल, आमदार चंद्रकांत मोकाटे असतील, बंडू केमसे असतील, त्यांच्यासह माझा सुद्धा आग्रह आहे की त्या परिसरामध्ये शिवसृष्टी ही व्हावी. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ कोथरूड सर्वे नंबर 92-93 येथील शिवसृष्टीचे काम यावर्षी हाती घेण्यात येणार असून यासाठी रक्कम ₹5 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प मंजूर केल्यानंतर जेवढा निधी उपलब्ध करावा लागेल तेवढा निधी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि प्रशासनाच्या मदतीने केला जाईल असं मी या ठिकाणी बजेट सादर करत असताना तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो. आरोग्य पुणे शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा माफक व उत्तम प्रकारे उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने पुणे शहरातील महापालिकेतील सर्व आरोग्य केंद्रात चाचणी उपकरणे उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी पहिल्या वर्षी अंदाजपत्रकात 1 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येत आहे. स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणी, कमला नेहरू रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालयाच्या धर्तीवर वारजे परिसरामध्ये या महानगरपालिकेचे माजी उपमहापौर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दिलीप भाऊ बराटे, नगरसेवक सचिन दोडके, त्याचप्रमाणे नगरसेविका भाग्यश्री दांगड आणि आमच्या भगिनी दुधाने ताई यांच्या परिसरामध्ये प्रभागात सर्वे नंबर 79 येथे स्पेशालिस्ट हॉस्पिटल बांधणेकामी अंदाजपत्रकात रक्कम ₹3 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. लोकनेते माननीय यशवंतराव चव्हाण पुणे शहर स्वच्छता अभियान, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय नामदार R.R. पाटील यांनी ग्रामीण भागासाठी राबवलेली संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान ही योजना आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने उल्लेखनीय ठरली. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. गाव पातळीवर ही योजना राबविताना गावकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग व संपूर्ण गावचे पाठबळ त्याला मिळाले. त्याच धर्तीवर पुणे शहरातील प्रभागासाठी अशीच एखादी चांगली योजना असावी म्हणून महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांच्या नावाने लोकनेते माननीय यशवंतराव चव्हाण पुणे शहर स्वच्छता अभियान सुरू करत आहोत. स्पर्धेतील विजेत्यांच्या नावाची घोषणा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये करण्यात येईल व स्पर्धेची बक्षिसे 12 मार्चला लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी वितरण करण्यात येतील. महानगरपालिकेत सर्व प्रभागामध्ये ही स्पर्धा होईल व पहिले 4 प्रभाग यातून निवडण्यात येतील. त्यांना अनुक्रमे प्रथम येणाऱ्या प्रभागातील नगरसेवकांना 2012 आणि 2013च्या तरतुदीमध्ये 2 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येईल. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक येणाऱ्या प्रभागासाठी 1.5 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येईल. तृतीय येणाऱ्या
प्रभागासाठी 1 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येईल. त्याचप्रमाणे चतुर्थ येणाऱ्या प्रभागासाठी 75 लाख रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात येणार आहे. सदरचा अंदाजपत्रक तरतूद करण्यात आल्यानंतर सदरची रक्कम त्या प्रभागाच्या विकास कामासाठी वापरण्यात येईल. शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये कचरा व्यवस्थापन व्यवस्थित व्हावे यासाठी अंदाजपत्रकात प्रत्येक प्रभागासाठी रक्कम रुपये 20 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच घरोघरी कचरा गोळा करणाऱ्या विविध संस्थांना महानगरपालिका व नागरिकांनी द्यावयाची रक्कम यासाठी अंदाजपत्रकात रक्कम रुपये 5 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येकी वस्तू भागातून कचरा उचलण्यासाठी घंटागाड्यासाठी 6 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम कंपोस्टिंग मशीन मायक्रो ऑर्गॅनिझम पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंपोस्टिंग मशीन खरेदीचा प्रस्ताव आम्ही अंदाजपत्रकात देत असून यासाठी रुपये रक्कम 1 कोटीची तरतूद केली आहे. आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब जेव्हा जेव्हा विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं पुणे शहरात येतात तेव्हा तेव्हा त्यांचे त्या भागातील सार्वजनिक स्वच्छता, रस्त्यावरील खड्डे, विजेच्या पोलवरील दिवा, झाडांना पाणी नाही, झाडांची कटिंग केली नाही, चौकात असलेले कचऱ्याचे ढीग, रस्त्यावरील राडारोडा, अतिक्रमणे याबाबत बारीक सारीक लक्ष देतात व वेळोवेळी त्यावरून संबंधित अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना ते सूचना देत असतात. शहर कायमस्वरूपी स्वच्छ सुनियोजित असावे याबाबत ते नेहमी आग्रही असतात. या कर्मचाऱ्यांची नोंदणीकृत त्यांचा प्रतिवर्षी 1 लाख रुपये इतक्या रकमेचा विमा उतरवला जाईल. त्याचा हप्ता महानगरपालिकेतर्फे भरला जाईल. यासाठी 25 लाख रुपयाची तरतूद करीत आहोत. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विमा योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाने धोरण निश्चित केले असून राज्य शासनाच्या योजनेशी संलग्न ही योजना कार्यान्वित करण्यात येईल. महानगरपालिकेचे क्रीडा धोरण. तुमच्या आमचे सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ICCचे अध्यक्ष झाले. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्य मंत्रिमंडळाची सर्व सहकार्यांनी राज्यात शासकीय निमशासकीय नोकर भरतीच्या वेळी महाराष्ट्रातील गुणवंत व चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्र शासनात नोकरीमध्ये 5% कोटा निश्चित केला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना वर्ग 1 या पदावर सामावून घेण्याचा निर्णय असो अथवा नुकताच झालेल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील आणि त्यामध्ये पुणे शहरात आणि कोथरूडमध्ये राहत असलेली दीपिका जोसेफ, मुंबईची सुवर्णा बारटक्के, अभिलाषा म्हात्रे यांना प्रत्येकी 1 कोटी रुपये शासनाकडून मिळवून देण्याची घोषणा असेल आणि प्रशिक्षक यांना 25 लाख रुपये दिले. हाच दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून क्रीडा समिती स्थापन करण्यात आली आणि देशाच्या भवितव्याचा विचार करता एक सक्षम व सुदृढ पिढी निर्माण करण्यासाठी खेळांना प्राधान्य देणे हे माझ्यासारख्या एका गावातून लहानचा मोठा झालेला कार्यकर्त्याचा नेहमीच मनोदय राहिला आहे. यासाठी यंदाचा अर्थसंकल्पात खेळ, खेळाडू, खेळाची क्रीडांगणे इत्यादीसाठी विशेष तरतुदीचे क्रीडा धोरण आम्ही करत आहोत. मुलांसाठी क्रीडांगणे. पुणे शहरामध्ये सध्या क्रीडांगणे व त्यावर खेळासाठीच्या सुविधा उपलब्ध होणे काळाची गरज आहे. सुदृढ समाजासाठी तंदुरुस्त आणि चैतन्यशील नागरिक घडवावे लागतात. खेळातून ही क्षमता मोठ्या प्रमाणात विकसित होते. यासाठी मुलांना खेळाची मैदाने उपलब्ध होणे आणि खेळाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी अंदाजपत्रकामध्ये 25 लाख रुपयाची तरतूद करीत आहोत. आज पंडित नेहरू स्टेडियमच्या पश्चिम बाजूस देशी खेळाडूसाठी एक कबड्डीचं मैदान त्या ठिकाणी उपलब्ध आहे. परंतु कबड्डी हा खेळ स्वर्गवासीय शंकरराव उर्फ बुवा साळवी आणि आमचे नेते आदरणीय पवार साहेब यांनी 7 समुद्रापलीकडे नेला. आज जागतिक लेवलला गेलेल्या या कबड्डी खेळामध्ये नवीन सुधारणा होत चाललेल्या असताना आज महाराष्ट्रातल्या मातीतील हा खेळ आज मॅटवर जाऊन थांबलेला असताना आपल्या पुणे शहरामध्ये मॅटची कुठेही व्यवस्था झालेली नाही. त्यासाठी
या कबड्डी खेळासाठी इंडोर कबड्डी स्टेडियम उभारण्याचा प्रस्ताव आणून यासाठी आम्ही रक्कम रुपये 3 कोटीची तरतूद करीत आहोत. गुणवंत खेळाडूंचा सत्कार. महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील गुणी खेळाडूंना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करत असते. त्याच धर्तीवर पुणे शहरातील गुणवंत खेळाडूंचा आपण गौरव करणार नाही तर कोण करणार. त्यासाठी पुणे महानगरपालिकेचा क्रीडा पुरस्कार देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने पुणे शहरातील विविध खेळातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, त्यांना खेळासाठी अधिकची ताकद निर्माण व्हावी, यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला असून 25 लाख रुपयाची तरतूद या बजेटमध्ये केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनी पुणे शहरातील गुणवंत खेळाडूंना प्रत्येकी 25,000 रुपये गौरव सन्मान चिन्ह प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात येईल, जेणेकरून पुणे शहरातील खेळाडूंना वाव मिळावा, एक नवचैतन्य प्राप्त व्हावे व इतर खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळावे, यासाठी या योजनेचा उपयोग होणार आहे. खेळाडू दत्तक योजना. पुणे शहरातून विविध खेळामध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या गरीब खेळाडूसाठी खेळाडू दत्तक योजना राबविण्यात येत असून यासाठी रक्कम रुपये 1 कोटीची तरतूद केली आहे. समाविष्ट गावातील विकास आराखडा. डीपी रस्ते विकसित करणे. समाविष्ट गावातील विकास आराखड्याला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली असल्याने सदर ठिकाणचे रस्ते ताब्यात येतील असे गृहीत धरून डीपी रस्ते विकासासाठी रक्कम रुपये 19 कोटीची भरीव तरतूद केली आहे. मला सांगताना विशेष आनंद वाटतो की सन 2008 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स बालेवाडी येथे संपन्न झाली. त्या कार्यकाळात हॉटेल ग्रीन पार्क ते हॉटेल सदानंद हा रस्ता प्रशासनाने युद्ध पातळीवर करण्याचा निर्णय घेतला, परंतु हा रस्ता पूर्ण होत नाही हे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर सुस पाषाण रस्ता ते नॅशनल हायवेपर्यंत रस्ता करण्याचा निर्णय घेतला. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सहकार्यासह अहोरात्र काम करून हे दोन्ही रस्ते पूर्ण केले. त्याच धर्तीवर समाविष्ट गावातील अथवा पुणे शहरातील रस्ते दरवर्षी किमान 5 रस्त्याचे प्राधान्याने विकासाचे काम केले तर शहराचा विकास होण्यास अडचण निर्माण होणार नाही असे मला वाटते. म्हणूनच यामध्ये प्रशासनाने किमान 5 रस्ते हे मॉडेल म्हणून करावेत. तसेच यातील किमान 2 रस्ते हे प्रमुख 2 शहरांना जोडणारे असावेत. मेट्रो प्रकल्प. पुणे शहरातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन मेट्रोचा प्रकल्प राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी जाणार आहे. याचा पाठपुरावा आघाडीमार्फत करण्यात येत असून मेट्रो प्रकल्पाला मान्यता आल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये करावयाच्या विविध कामासाठी अंदाजपत्रकीय तरतूद उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर योजनेस केंद्र शासन राज्य शासन यांचा हिस्सा निश्चित होणार आहे. त्यानंतरची उर्वरित रक्कम ही पुणे महानगरपालिका उभारणार असून यासाठी विविध पर्यायावर महानगरपालिका स्तरावर विचार सुरू असून मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीसाठी अंदाजपत्रकामध्ये निधीची कमतरता भासणार नाही. JNNURM फेज 2 JNNURM चा दुसरा टप्पा सुरू होत आहे. यामध्ये केंद्र शासन व राज्य शासनाकडून शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होणार आहे. या योजनेसाठी महानगरपालिकेने कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन CDP तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. 26 मार्चला माझी स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाली. त्यानंतर सलग 27 ते 30 मार्चपर्यंत स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी चर्चा करून मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 मध्ये झालेल्या सुधारणानुसार 31 मार्च पूर्वी बजेट मान्य केले व त्यामुळेच आम्ही हे अंदाजपत्रक आपल्यापुढे सादर करू शकलो. आज या सभागृहात अंदाजपत्रक सादर करीत असताना पुणे शहरातील आजी माजी लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, नगरसेवक यांनी आपापल्या भागासाठी बजेट तरतुदी करण्याबाबत सूचना केली होती. यामध्ये शासनाचे नवीन धोरण, मिळालेला कमी वेळ यातही आम्ही आपल्याला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आम्हा सर्व स्थायी समिती सभासदांना मिळणार असल्यामुळे ज्या कामाचा अंदाजपत्रकात समावेश झाला नसेल त्याचा पुढील अंदाजपत्रकात निश्चितपणे सहभाग करण्याचा प्रयत्न केला जाईल. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्हाला हे अंदाजपत्रक सादर करण्याची संधी मिळाली. त्यातील सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. हे अंदाजपत्रक तयार करताना झालेली चर्चा व आलेल्या अनुभवाच्या आधारे
नवीन जाणीवाचा अर्थसंकल्प आम्हाला तयार करता आला. शहराचा समतोल विकास साधताना प्रत्येक वार्डाची गरज व त्याची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही अंदाजपत्रकामध्ये केला आहे. हे अंदाजपत्रक पुढील अंदाजपत्रके तयार करताना आधारभूत ठरू शकेल. प्रशासन व लोकप्रतिनिधींना अधिक जनताभिमुख अंदाजपत्रक तयार करण्यास त्यामुळे मोलाची मदत होईल असे मला वाटते. या अंदाजपत्रकाद्वारे अशा व्यवस्थेची गरज आम्ही अधोरेखित केली असून त्या सर्वांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी मला अपेक्षा आहे. पुणे शहराचे अंदाजपत्रक तयार करताना व शहर विकासाला बळकटी देताना जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे अनुभव मला मिळाला. या शहराच्या विकासासाठी आर्थिक शिस्त असणे किती गरजेचे आहे याची प्रचिती आली. त्यामुळे हे अंदाजपत्रक म्हणजे पुण्याच्या वेगवान व समतोल विकासाला चालना देणारे आणि पुणेकरांचे स्वप्न साकारणारे अंदाजपत्रक ठरेल अशी आशा या प्रसंगी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.